आता आपण बघणार आहोत शेवग्याच्या फुलांच्या मुठिया। मला मुळात सांगा की आता कसं फुलं आपण देवाला वाहतो किंवा प्रेयसीला देतो किंवा बायकोला देतो किंवा आपल्या आवडत्या मैत्रिणीला देतो, हे फुलं खायचं कसं काय सुचलं? ते मलाही माहित नाही, पण आजी म्हणजे आमच्या आजींच्या काळामध्ये पुष्कळ झाड होती आणि फुलांचा सडा पडायचा। हा, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 16 झाडं होती तुमच्याकडे। हो, आणि त्यामुळे फुलांचा सडा पडल्यानंतर पावसाळ्यात मुख्यतः संपूर्ण अंगणभर आमच्या फुलं असायची। मग आई सांगायची जा जाऊन गोळा करून आणा। तर मग ह्या फुलांची किंवा अगस्तीच्या फुलांची किंवा भोपळ्याच्या फुलांची अशी वेगवेगळ्या फुलांची रोज आपली परसाची भाजी काढायची आणि त्याचं हे करायचं। त्याच्यातून मग हे सुचलं। चला आता आपण साहित्याकडे वळूया। साहित्य सांगतो मला काय काय? साहित्य ही फुलं आहेत शेवग्याची, ओके, म्हणजे चण्याचं पीठ आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ, आणि हे तांदळाचं पीठ। ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे। काय करायची कृती? आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं। ओके, म्हणजे पहिल्यांदा फुलं घ्यायची। सगळी घेऊ? हो, सगळी। ओके, त्याच्यात कांदा घालायचा। कांदा किती घालू? सगळा। अच्छा, आता काय? कोथिंबीर, ओके, हळद, मी जरा चालेल घातली चालेल, कारण मला ना थोडंसं तिखट खायला बरं वाटतं। लाल तिखट चमचमीत खायला पाहिजे ना, उगाच आपलं खाण्यासाठी खाणं हे योग्य नाहीये। आणि त्याला तेवढं पुरेसं आहे म्हणजे। मीठ, मीठ मात्र हातानेच घालायला हवं। हो, म्हणजे हाताची चव येते। बस, ओके, पीठ सगळं लागेल। सगळं घालू? हो, आणि तांदळाचं पीठ मात्र 2-3 चमचे टाकलं चालेल। थोडस त्याच्यात तेल घालायचे। आपण ते गरम करत ठेवले ते, आणि जरा गरम तेल घातलं ना की ते जास्त खुसखुशीत होतात। छान हाताने कुस्करायचे, कारण ती फुलं आहेत ना म्हणून। शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा, कारण त्या कांद्यामधून पाणी निघेल ना, आणि ती फुलं कॉम्बिनेशन बरोबर झालं ना। पाणी घातलं तर मग ते पचपचित होणार आणि मऊ होईल, सही झालं तर गडबडून जाईल। आणि अशी फुलं ती अख्खीच्या अख्खी छान त्याच्यातून दिसते, आणि मग त्याचे असे मोठे करायचे आणि मग ते तेलात सोडायचे। ओके, आता हे घालू मी? हो, तळायला। घालू का सगळं? हो सर। हे कशाबरोबर चालेल खायला? चटणी किंवा सॉस काही, किंवा गरमागरम नुसतीच खरंच छान लागेल। काही त्याला कोणाची काही गरज नाही। पण तुम्हाला कसली गरज आहे? पेनाची गरज आहे। बोटाने तुम्ही लिहू शकणार नाही ना। कसं आहे, ती शाई जी आहे, कसं आहे, शाई जी आहे ना ती पेनातून येते, त्यामुळे पेन उचला। पेनाची गरज तुम्हाला पेन उचलायला द्यायला लागेल। साहित्य आणि कृती तोपर्यंत मी हे आणतो, डोंट वरी। शेवग्याच्या फुलांचे मुठिये बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याची फुलं, बेसन, कांदा, कोथिंबीर, हळद, मिरचीचा ठेचा, तिखट, मीठ आणि तांदळाचं पीठ। कृती: प्रथम एका बाउलमध्ये शेवग्याची फुलं घेऊन त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हळद, मिरचीचा ठेचा, तिखट, मीठ, बेसन, तांदळाचं पीठ, तेलाचं मोहन घालून पीठ भिजवून घ्यावं। तयार पिठाचे मुठिये खरपूस तळून घ्यावेत।